सर्वात पहिल्यांदा सर्व द्राक्ष बागायतदार बंधू व इतर सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार याच्यासाठी की द्राक्ष बागायतदार बंधूंनो, शेतकऱ्यांनो, तुम्ही आपल्या बळीराजा ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती 500 सबस्क्रायबरचा पल्ला गाठण्यासाठी आपल्याला मदत केली आणि हा पल्ला गाठून आज रोजी आपल्या चॅनलवरती साधारण 600च्या जवळपास सबस्क्रायबरची संख्या गेलेली आहे आणि ही संख्या अशीच वाढवण्यामध्ये आपल्याला मदत करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सहकार्यातील सर्व शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ शेअर करत चला। आणि त्याचबरोबर आपल्या द्राक्ष शुल्क सेवा नावाच्या सेवेमध्ये बऱ्याच द्राक्ष बागायतदारांनी नोंदणी केलेली आहे आणि काही जण दररोज नोंदणी करत आहेत आणि ज्यांनी नोंदणी केलेली आहे या सर्व द्राक्ष बागायतदारांना आपल्याकडून व्हॉट्सअपद्वारे, टेलिग्रामद्वारे किंवा फोन, व्हिडिओ कॉल अशा सर्व माध्यमातून तंतोतंत आणि अगदी योग्य असं मार्गदर्शन दररोज त्यांना पोहोचत आहे आणि ते शेतकरी खूप समाधानी आहेत। त्याचबरोबर इतर नवीन जे द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत त्यांनाही या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नोंदणी करायची असेल तर खालील नंबरवरती संपर्क साधून किंवा दिलेल्या QR कोडवरती पेमेंट करून आपण लागली स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली नोंदणी लवकरात लवकर करून आपल्या द्राक्ष पीक शुल्क सेवेमध्ये फक्त आणि फक्त 299 रुपयामध्ये वर्षभरासाठी आपण ऑक्टोबर छाटणी आणि पुढच्या खरड छाटणीचं म्हणजेच एप्रिल छाटणीचं संपूर्ण नियोजन मिळवू शकता। फक्त 299 म्हणजे साधारण एखाद्या बुरशीनाशकाच्या किमतीपेक्षाही कमी दरामध्ये आपल्याला ही सेवा आपण वर्षभर पुरवत आहोत। यासाठी आपण ह्या सेवेची लवकर नोंदणी करून घ्या। नमस्कार, मी AJR सूरज गायकवाड, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप स्वागत। या ठिकाणी द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण द्राक्ष बागेमधील एक समस्या जी की खूप द्राक्ष बागायतदारांना जाणवत असते आणि ही समस्या साधारण 20व्या दिवसापर्यंत आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपल्याला ही समस्या जाणवत असते। ज्यावेळेस आपली बाग छाटणी झाल्याच्या नंतर आपली बाग फुटायला लागते आणि बऱ्याच जणांचे डोळे, आपल्या द्राक्ष बागायतदारांचे डोळे आपल्या द्राक्ष बागेच्या काड्यांच्या डोळ्यांकडे लागतात आणि त्या ठिकाणी माल पडतो की नाही अशी द्विधामय स्थिती आपली तयार होते। आणि या ठिकाणी आपला माल पडत असताना घड पांढरे पडणं किंवा घड लहान साईज राहणं किंवा घड जिरून जाणं ही समस्या आपल्याला त्या ठिकाणी उद्भवत असते। याच समस्येवरती आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। ही समस्या का उद्भवते आणि त्याच्यावरती काय उपाय करायचे आहेत हे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ही समस्या आपल्याला उद्भवण्याचं कारण यामध्ये आपलं एप्रिल छाटणीचं, खरड छाटणीचं नियोजन देखील असू शकतं। यामध्ये जी संजीवक आहेत त्यांच्या फवारण्या योग्य वेळेवर न जाणं किंवा साधारण वातावरण चांगलं आहे म्हणून आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बुरशीनाशकांच्या किंवा पोटॅश खालून सोडणं किंवा पोटॅश अपटेक होते की नाही हे न तपासता आपण पोटॅशचा भडीमार देखील करणं ह्या देखील असू शकतात। त्याचबरोबर एप्रिल छाटणीमधल्या आपल्या खोडा घेण्याच्या बाबतीत तांत्रिक समस्या, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण द्राक्ष बागेमध्ये पाण्याचं संतुलन व्यवस्थित न ठेवणं या बाबी आपण या ठिकाणी ती समस्या त्या ठिकाणामध्ये तयार होऊ शकते त्या काळामध्ये आणि ते आपल्याला घड पांढरे पडण्यात किंवा घडाची लहान साईज होण्यात दिसतं। त्याचबरोबर द्राक्ष बाग छाटणी झाल्यानंतर आपलं आभाळाचं वातावरण असणं, आर्द्रता असणं आणि त्यामध्ये जिबरेलिनची लेवल वाढून सायटोकिनिनची लेवल कमी होते आणि त्या ठिकाणी मात्र ही समस्या आपल्याला त्या ठिकाणी ह्याही कारणाने जाणवते। त्याचबरोबर तांत्रिक बाबी बघायला गेल्या तर लेबरच्या द्वारे जे की आपण हायड्रोजन सायनामाइड पुसत असतो त्या ठिकाणी थोडीशी गफलत होऊ शकते। यामध्ये आपण हायड्रोजन सायनामाइड हे लेबर लोकांना व्यवस्थित लावायला सांगणं हेही महत्त्वाचं आहे। एक समान फूट निघाल्यानंतर त्या ठिकाणी आपले घड मजबूत आणि चांगल्या दर्जाचे निघतात। त्याचबरोबर आणखी एक समस्या आपण त्या ठिकाणी का उद्भवत असेल तर त्या ठिकाणी आपण इथ्रेलची फवारणी जी आहे ही इथ्रेलची फवारणी आपण योग्य घेतली आहे का किंवा चांगल्या कंपनीचं दर्जेदार असं बायरचं किंवा इतर ॲडव्हान्स पेस्टिसाइड सारख्या कंपनीचं ॲडपॉन नावाचं अशा चांगल्या दर्जाचं इथ्रेल आपण फवारणीसाठी वापरलेलं आहे का। जर वापरलं नसेल तर त्या ठिकाणी आपली पानगळी व्यवस्थित नाही झाली, त्याही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समान फुटवा निघण्यामध्ये अडचणी येऊ शकतात। मित्रांनो, इथ्रेल फवारल्यानंतर आपला द्राक्ष बागेचा पाला जो आहे तो साधारण पिवळा पडून 12 दिवसांमध्ये पूर्णतः गळणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी पाला गळाल्याच्या नंतर बागेचे डोळे सुप्त अवस्थेतून बाहेर पडायला जातात, त्या ठिकाणी आपल्याला चांगला फुटवा, समांतर फुटवा मिळतो। हे आपण या समस्येमध्ये आपली इथ्रेलची फवारणी योग्य होणं आणि ही देखील आपल्याला जर फवारणी योग्य झाली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला
समान फुटवा भेटत नाही आणि त्या ठिकाणी गडांची साईज लहान बसणं हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला या समस्येमध्ये आपल्या द्राक्ष बागेच्या काड्या ह्या जर का सशक्त नसतील किंवा काड्यांची साईज योग्य नसेल आणि आपल्या जर काड्या करंगडीच्या आकारा एवढ्या पेक्षाही जर लहान असतील आणि आपली काडी ही चांगली बनलेली नसेल तर त्या ठिकाणी देखील ही समस्या आपल्याला जाणवू शकते. ही समस्या जाणवण्यामध्ये आपलं एप्रिल छाटणीचं खरड छाटणीचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. ते जर का नियोजन आपण व्यवस्थित केलेलं नसेल तर ही समस्या जाणवणं साहजिकच आहे. या ठिकाणी यावरती उपाय काय करायचे आहेत ते आपण पाहत आहोत. या ठिकाणी आपल्याला उपायांमध्ये काय काय औषधं लागतात तर या ठिकाणी आपल्याला CPPU संजीवक लागतं, GA लागतं, त्याचबरोबर 6BA, PD 032 सारखा विद्राव्य खत, 0023 जे की पोटॅशियम सोनाइट म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर चिलमिक्स कॉम्बी. यामध्ये आपण लिक्विड मधल्या 5 सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उपयोग कसा करायचा हे सर्व बाबी आपण या ठिकाणी माहित करून घेणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपला एक समान फुटवा निघत असताना किंवा आपले द्राक्ष बागेत पोंग्याच्या पुढे आपले घड निघत आहेत त्यावेळेस आपल्याला या फवारण्या साधारण 10, 11 किंवा 12, 13 किंवा 13, 14 या साधारण 16 दिवसांच्या म्हणजे 6 दिवसामध्ये आपल्याला आलटून पालटून 8 दिवसापासून 16 दिवसांपर्यंत आपल्याला या फवारण्या कशा घ्यायच्या आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गोळी घड होऊ नये, पांढरा घड पडू नये किंवा घड जिरू नये यासाठी आपल्याला या फवारण्या करायच्या आहेत. या फवारणीमध्ये आपण साधारण 10व्या आणि 11व्या दिवशी आपल्याला CPPU 200 लिटर पाण्यासाठी साधारण 120 ml CPPU किंवा 80 ml या प्रमाणामध्ये आपण CPPU घेऊ शकता. याच CPPU सोबत आपल्याला 0050 या खताची 2.5 ग्राम पर लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यायची आहे. यासोबत आपण एखादं चांगलं बुरशीनाशक जे की स्पर्शजन्य यामध्ये कर्जेट हे आपण वापरलं तर हरकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, या पुढे आपल्याला साधारण 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा गॅप टाकून या ठिकाणी आपल्याला चिलमिक्स कॉम्बी, चिलॉन कॉम्बी जे की आपल्याला लिक्विड मध्ये पाहिजे, लिक्विड मधलं चिलॉन कॉम्बी किंवा चिलमिक्स कॉम्बी हे आपण ज्यामध्ये 5 मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट यामध्ये फेरस, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, झिंक आणि बोरॉन ह्या 5 सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जे की एकत्र असणं यामध्ये आपल्याला लिक्विडचं घेणं फवारणीतून महत्त्वाचं आहे. त्यासोबत आपण स्वीड जे की लिक्विड स्वीड आहे ज्यामध्ये स्वीडची टक्केवारी चांगली आहे जे की ओरोकेल्प या नावाने आपल्याला मिळेल किंवा इतर कंपन्यांचं जादूगार वगैरे नावाने आपल्याला चांगलं स्वीड बाजारामध्ये नावाजलेलं स्वीड आपण यासोबत घेणं महत्त्वाचं आहे. आणि याचसोबत आपण M45 या बुरशीनाशकाचाही प्रयोग करू शकता किंवा वापरू शकता. ही प्रॅक्टिस केल्याने आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आपल्याला आपले सर्व द्राक्षगड हे साधारण शेंगदाण्याच्या आकाराचे दिसत आहेत. 70% सर्व या ठिकाणी आपली ही स्टेज आहे शेंगदाणा आकार. यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची आणि अतिशय चांगली अशी फवारणी घ्यायची आहे. या फवारणीमध्ये आपण CPPU 200 लिटर पाण्यासाठी 80 ml घ्यायचं आहे आणि यासोबत 200 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्राम म्हणजेच 2.5 ppm 2.5 ppm चा GA आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. यामध्ये आपण एक चांगलं बुरशीनाशक घालून सोबत मिक्स करून ही फवारणी घ्यायची आहे. या जर आपण 3 फवारण्या केल्या तर आपल्याला ही समस्या उद्भवणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आपण 032 पोटॅशियम सोनाइट किंवा 6BA PDH यासारख्याही अन्नद्रव्यांच्या किंवा संजीवकांच्या आपण फवारण्या घेऊन ही समस्या नाहीशी करू शकता आणि आपले घड हे जिरण्यापासून, पांढरे पडण्यापासून आणि घडांचा आकार गोळी होण्यापासून वाचवू शकता. यासोबत आपण चांगली बुरशीनाशकं वातावरणानुसार ठरवायची आहेत. जर डिटेल वाईज आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या बळीराजा ॲग्रोच्या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नोंदणी करून आपण इत्थंभूत अशी आणि चांगली अशी दर्जेदार अशी माहिती दररोज आपल्या व्हॉट्सअपवरती मिळू शकता. फक्त 299 मध्ये आपल्याला ही नोंदणी करून घ्यायची आहे. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपण ही नोंदणी करून स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट केलेला आणि ही नोंदणी आपण वर्षभरासाठी वापरू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या संपर्कातील सर्व द्राक्ष बागायतदार, इतर भाजीपाला उत्पादक शेतकरी, सर्व शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ शेअर करत चला आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, धन्यवाद.